नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, JEE सेक्शन जो फर्स्ट आहे तर त्या फर्स्ट सेशनसाठी आता रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जी आहे JEE सेक्शन फर्स्ट जो आहे तर त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। म्हणजे त्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्स कोणकोणत्या आहे, रजिस्ट्रेशनला सुरुवात कधी झाली, लास्ट डेट कधी असणार आहे आणि तुमची एक्झामिनेशन कधी असणार आहे, तसेच JEE रिलेटेड मग तुम्हाला क्वेश्चन कशा प्रकारे किती मार्कचे क्वेश्चन्स येणार आहे, त्यामध्ये सेक्शन फर्स्ट सेक्शन सेकंड नेमकी काय आहे, हे सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमचे डाऊट्स जे आहेत ते डाऊट्स क्लिअर होतील। तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या ठिकाणी इन्व्हिटेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन्स 2026 सेक्शन फर्स्ट रजिस्ट्रेशन, या ठिकाणी तुम्हाला इथे लिंक भेटून जाणार आहे। मग यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, जी नोटीस दिलेली आहे तर या नोटीसमध्ये काय काय दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता। बघा, इन्व्हायटिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन 2026। बघा, JEE मेन्स जी आहे 2026 तर या रिलेटेड आपल्याला काय दिलेली आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे। यामध्ये बघा, द डिपार्टमेंट ऑफ द हायर एज्युकेशन मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज इंटरेस्टेड द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कंडक्टिंग जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन टू बी NTA फ्रॉम 2019 ऑनवर्ड्स। तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत त्या डेट्स त्यांनी दिलेल्या आहे। त्यांनी यामध्ये बघा इथे माहिती दिलेली आहे बघा, फॉर ॲकॅडमिक सेक्शन 2026-27 इट हॅज बीन डिसाइडेड JEE मेन 2026 विल बी कंडक्टेड इन अ 2 सेशन। आपल्याला माहीत आहे JEE सेशन 2 सेशनमध्ये कंडक्ट केली जात असते। त्यामध्ये बघा, फर्स्ट सेशन जो आहे तर तो जानेवारी 2026मध्ये तुमचा होणार आहे आणि सेशन 2 जो आहे तर तो बघा एप्रिल 2026मध्ये तुमचा हा सेशन सेकंड होणार आहे। तर यामध्ये बघा, सेशन फर्स्ट जानेवारी 2026 आर गिवन बिलो। तर त्यांनी काय दिलेलं आहे, हा सेक्शन जो फर्स्ट आहे त्या सेक्शन फर्स्टच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे। तर आर गिवन बिलो त्याची माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला खालीलप्रमाणे दिलेली आहे। या ठिकाणी बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कधी सुरुवात झालेली आहे, 31 ऑक्टोबरला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट बघा कधी असणार आहे, 27 नोव्हेंबर 2025ला लास्ट डेट आपली असणार आहे। त्यानंतर मग बघा, लास्ट डेट ऑफ सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन फॉर फी थ्रू क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI त्यासाठी सुद्धा म्हणजेच ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी सुद्धा लास्ट डेट 27 नोव्हेंबर आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फी आणि ॲप्लिकेशन दोन्हीसाठी सुद्धा सेम लास्ट डेट असणार आहे 27 नोव्हेंबर 2025। त्यानंतर मग बघा, सिटी अनाऊन्समेंट ऑफ द सिटी एक्झामिनेशन नंतर तुम्हाला बघा बाय द फर्स्ट वीक ऑफ जानेवारी म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं जाणार आहे, म्हणजेच तेव्हाच ती अनाऊन्समेंट होणार आहे। त्यानंतर मग पुढचं काय आहे, डाउनलोडिंग ॲडमिट कार्ड। मग तुमचे ॲडमिट कार्ड कधी येणार आहे, विल बी अनाऊन्स लेटर ऑन द वेबसाईट। नंतर वेबसाईटवर तुम्हाला नोटिफिकेशन येणारच आहे तशी। त्यानंतर मग बघा, डेट ऑफ एक्झामिनेशन तुमच्या एक्झामिनेशन कधी असणार आहे, JEE सेक्शन फर्स्ट जो आहे तर त्याची एक्झामिनेशन जी आहे तर ती बघा 21 जानेवारी ते 30 जानेवारी म्हणजेच लास्ट वीक, जानेवारीचा जो लास्ट वीक आहे तर त्यामध्ये तुमचे एक्झामिनेशन जे आहे ते एक्झामिनेशन कंडक्ट होणार आहे। म्हणजे 21 जानेवारी ते 30 जानेवारी या दरम्यान तुमचे एक्झामिनेशन जी आहे तर ती एक्झामिनेशन कंडक्ट होणार आहे। त्यानंतर बघा, सेंटर, डेट अँड शिफ्ट्स ते तुम्हाला हॉल तिकीटो भेटूनच जाणार आहे। डिस्प्ले ऑफ रेकॉर्ड, रिस्पॉन्स शीट, नंतर एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल जे काही अपडेट्स येतील तर ते अपडेट्स तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा सांगितलं जाणार आहे। आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय दिलेलं आहे, डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट। बघा, तुमचा रिझल्ट कधी येणार आहे त्याची तारीख पण त्यांनी टेंटेटिव्ह दिलेली आहे, म्हणजेच हीच फायनल धरून चालायचं आहे। म्हणजे समजा 30 जानेवारीला तुमची एक्झामिनेशन संपलेली आहे, त्यानंतर बघा जवळपास 2 आठवड्यांनी म्हणजे 12 फेब्रुवारी 2026ला तुमचा रिझल्ट जो आहे JEE सेशन फर्स्टचा रिझल्ट लागणार आहे। तर अशा प्रकारे ही इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट डेट्स आपण बघितलेल्या आहे। मग JEE मेन्स 2026 जी आहे तर ती
जो पेपर होणार आहे तुमचा तर तो कोणत्या कोणत्या लँग्वेजमध्ये होणार आहे? टोटल 13 लँग्वेजमध्ये होणार आहे. किती आहे? 13 लँग्वेजेस. त्यामध्ये कोणकोणत्या लँग्वेजेस आहे बघा? इंग्लिश आहे, हिंदी आहे, आसाम्स, बंगाली आहे, गुजराती आहे, कॅनडा आहे, मल्याळम, मराठी पण आहे बघा, ओडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलुगू आणि उर्दू या भाषांमध्ये बघा आपल्याला JEE सेशन फर्स्टचा जो पेपर आहे तर तो बघायला मिळणार आहे. त्यापैकी जी काय तुमची लँग्वेज असेल ती लँग्वेज सिलेक्ट करा आणि तुम्हाला पेपर द्यायचा आहे. त्यानंतर बघा द कॅन्डिडेट कॅन अप्लाय सेशन 1 जानेवारी 2026 एक्झामिनेशन ओनली अँड पे द एक्झामिनेशन फी अकॉर्डिंग. म्हणजे जवळपास त्यांनी वरच्या शेड्यूलनुसार तुम्हाला जे ॲप्लिकेशन आहे तसेच ऑनलाईन फी जी आहे तर त्याची माहिती जी आहे तर ती माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर मग अजून या ठिकाणी बघा अजून काय काय माहिती दिलेली आहे आपल्याला बघूयात. या ठिकाणी बघा आपला जो पेपर होणार आहे बघा द JEE मेन्स 2026 सेशन फर्स्ट विल बी कंडक्टेड अंडर. मग त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो काय काय माहिती दिलेली आहे. पेपर फर्स्ट. मग आता यामध्ये तुम्ही फॉर्म फिल करताना तुम्हाला नेमकी पेपर कोणता द्यायचा आहे? हे पेपर फर्स्ट द्यायचा आहे की पेपर सेकंड द्यायचा आहे की पेपर 2B द्यायचा आहे? यापैकी तुम्हाला जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म करशाल त्यावेळेस तुम्हाला माहिती त्यामध्ये भेटून जाणार आहे. मग त्यामध्ये बघा मग जो तुमचा पेपर फर्स्ट असणार आहे तर तो BE BTech असणार आहे. त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स असणार आहे ज्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे? त्यामध्ये मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर दुसरा जो सब्जेक्ट आहे आपला तर तो आहे फिजिक्स आहे. त्यानंतर बघा केमिस्ट्री आहे. असे 3 सब्जेक्ट पेपर फर्स्ट BE आणि BTech यासाठी असणार आहे. मग त्यामध्ये बघा पेपर फर्स्टमध्ये 2 सेक्शन असणार आहे. सेक्शन A असणार आहे आणि सेक्शन B असणार आहे. मग सेक्शन A जो आहे तर त्यामध्ये मॅथमॅटिक्सचे आपल्याला 20 प्रश्न बघायला मिळतील. त्यानंतर फिजिक्सचे पण 20 प्रश्न बघायला मिळतील आणि केमिस्ट्रीचे पण आपल्याला प्रत्येकी 20-20 क्वेश्चन पर सब्जेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. आता त्यानंतर बघा सेक्शन B जो आहे बघा या ठिकाणी आपल्याला सेक्शन B दिलेला आहे. त्यावर प्रत्येकी 5-5 आपल्याला प्रश्न जे आहे तर ते प्रश्न बघायला मिळणार आहे. अशा प्रकारे आपण फर्स्ट पेपरचं स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर बघितलेलं आहे. मोड ऑफ एक्झामिनेशन कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. ऑनलाईन पद्धतीनेच होत आहे. यामागे पण ऑनलाईन पद्धतीने झालेली होती ना आता पण काय आहे ऑनलाईन पद्धतीनेच ही एक्झामिनेशन जे आहे तर ते एक्झामिनेशन होणार आहे. मग तुमचा जर पेपर हॉल तिकीट जेव्हा येणार आहे त्यामध्ये जर शिफ्ट्स दिलेले असते तुम्हाला शिफ्ट फर्स्ट अँड शिफ्ट सेकंड. जर तुमचा पेपर शिफ्ट फर्स्टमध्ये असेल तर त्यांनी टायमिंग दिलेला आहे. एक्झामिनेशन टायमिंग काय असणार आहे तुमचा 9 ते 12 असणार आहे. या अगोदरच तुम्हाला सेंटरवर पोहोचायचं आहे. समजा फर्स्ट शिफ्टमध्ये पेपर असला म्हणजेच तुमचा पेपर 9 ते 12 यामध्ये होणार आहे परंतु रिपोर्टिंग टाईम याच्या अगोदर असणार आहे म्हणजे 9च्या अगोदर असणार आहे. म्हणून तुम्हाला हॉल तिकीटवर रिपोर्टिंग टाईम दिला जाणार आहे. त्याच्या अगोदरच तुम्हाला जो सेंटर आहे तर त्या सेंटरवर तुम्हाला पोहोचायचं आहे. त्याचं व्यवस्थित तुम्हाला नियोजन करायचं आहे. त्यानंतर सेकंड शिफ्ट जर आली तर तुमचा पेपर जो आहे तर तो 3 ते 6 या दरम्यान तुमचा पेपर म्हणजे 3 ते 6 या टायमिंगमध्ये तुमचा पेपर होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला शिफ्ट वाईज टायमिंग त्यांनी दिलेला आहे. आता दुसरा पेपर जो आहे आपला या ठिकाणी बघा पेपर 2A तो कशासाठी बी आर्किटेक्चरसाठी असणार आहे. मग यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते ज्या विद्यार्थ्यांना बी आर्किटेक्चर करायचं आहे त्यांसाठी हा पेपर असणार आहे. मग त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स आहे मॅथमॅटिक्स आहे. त्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे आणि ड्रॉइंग टेस्ट असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला सब्जेक्ट जे आहे तर ते सब्जेक्ट्स तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये बघायला मिळतील. आता त्यामध्ये बघा मॅथमॅटिक्स जो सब्जेक्ट आहे त्यासाठी बघा 20 प्रश्न असणार आहे. सेक्शन फर्स्टमध्ये सेक्शन Aमध्ये 20 प्रश्न बघायला मिळतील आणि बघा सेक्शन B साठी 5 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर मग तुमचं बघा ॲप्टिट्यूड टेस्ट आहे त्यासाठी 50 प्रश्न असतील आणि ड्रॉइंग टेस्टसाठी बघा 50 क्वेश्चन आहे ॲप्टिट्यूड टेस्टसाठी आणि ड्रॉइंग टेस्टसाठी किती असणार आहे प्रश्न 2 प्रश्न असणार आहे. असं टोटल बघा 77 जे आहे तर तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतील पेपर 2A बी आर्किटेक्चर यामध्ये.
आणि पेपर फर्स्टमध्ये किती आहे टोटल 75 प्रश्न जे आहेत ते 75 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. आता हे झालं सब्जेक्ट आणि किती क्वेश्चन. ओके, आता तुमचा मोड ऑफ एक्झामिनेशन त्यामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT मोड एक्सेप्टेड ड्रॉइंग टेस्ट म्हणजे बघा कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी होणार आहे ती कशासाठी होणार आहे, ह्या 2 सब्जेक्टसाठी मॅथमॅटिक्ससाठी आणि ॲप्टिट्यूड टेस्टसाठी तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. आणि जी ड्रॉइंग टेस्ट जी आहे तर ती ड्रॉइंग टेस्ट बघा पार्ट 3 इन अ पेन अँड पेपर ऑफलाईन. मग तुमची ड्रॉइंग टेस्ट जी असणार आहे त्यासाठी 2 प्रश्न विचारले जाणार आहे, तर ती बघा पेन आणि पेपर ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. ड्रॉइंग शीट्स A4 साईज या पेपरवर तुमची टेस्ट जी आहे तर ती टेस्ट होणार आहे. मग शिफ्ट दिलेली आहे, फर्स्ट शिफ्टमध्येच तुमचा पेपर होणार आहे. मग 9 ते 12 या दरम्यान तुमचा पेपर होणार आहे. पेपर 2AB आर्किटेक्चरचा जो पेपर आहे तर तो 9 ते 12 या दरम्यानच तुमचा पेपर होणार आहे. आता पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो बघूयात पेपर 2B. पेपर 2B जो आहे तर तो कशासाठी आहे, बी प्लॅनिंगसाठी आहे. म्हणजे बॅचलर ऑफ प्लॅनिंग जो ग्रॅज्युएशन जे आहे तर ते म्हणजेच या कोर्सेससाठी बी प्लॅनिंग या कोर्सेससाठी हा पेपर असणार आहे. मग या पेपरमध्ये सब्जेक्ट कोणकोणते असणार आहे, मॅथमॅटिक्स आहे, आता तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर येऊशीर मॅथमॅटिक्स पेपर आहे, त्यानंतर दुसरा आहे ॲप्टिट्यूड टेस्ट आणि तिसरा आहे प्लॅनिंग पार्ट 3 हा पेपर असणार आहे म्हणजे सब्जेक्ट असणार आहे. मग सेक्शन फर्स्ट मध्ये बघा फक्त मॅथमॅटिक्ससाठी 20 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील आणि सेक्शन बी साठी बघा यामधील सेक्शन बी जो आहे क्वेश्चन सेट तर त्यासाठी बघा मॅथमॅटिक्सचे 5 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. आता त्यानंतर बघा ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे आपली, मग त्यासाठी 50 प्रश्न असणार आहे आणि प्लॅनिंग पार्ट 3 साठी तुम्हाला 25 प्रश्न असणार आहे. असे टोटल तुम्हाला 100 प्रश्न जे आहे तर ते 100 प्रश्नांचा तुमची एक्झामिनेशन जे आहे तर ती एक्झामिनेशन पेपर 2B ची होणार आहे. मग हे ऑल क्वेश्चन जे आहे तर ते कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT मोडमध्ये तुमचे होणार आहे. आणि त्यासाठी मग टायमिंग काय असणार आहे, 9 ते 12 हा टायमिंग जो आहे तर हा टायमिंग तुम्हाला एक्झामिनेशनचा असणार आहे. अजून काय माहिती दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. फॉर पेपर फर्स्ट अँड पेपर पार्ट फर्स्ट ऑफ पेपर सेकंड each subject will have 2 sessions. Session A will be multiple choice question MCQ and section B contains question whose answer are filled as numerical value. There will be negative marking incorrect answer in both section. बघा सेक्शन फर्स्ट जो आहे आपण बघितलं होतं सेक्शन फर्स्ट आणि सेक्शन सेकंड या दोघांमध्ये तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील. तर सेक्शन फर्स्ट जो आहे तर तो MCQ टाईप असणार म्हणजे MCQ बेस तुम्हाला क्वेश्चन असणार आहे. सेक्शन बी जो आहे तर त्यामध्ये बघा हुज आन्सर आर टू बी फिल इन ॲज न्यूमेरिकल व्हॅल्यू तुम्हाला फिल करावे लागणार आहे सेक्शन बी साठी. अशा प्रकारे तुमचा हा पेपर असणार आहे. मग यासाठी बघा निगेटिव्ह मार्किंग आहे का, बघा देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग इनकरेक्ट आन्सर बोथ सेक्शन ए आणि सेक्शन बी म्हणजे दोन्ही सेक्शनला निगेटिव्ह मार्किंग आहे. जर तुमचा प्रश्न चुकला तर त्यासाठी तुमचे मार्क जे आहे तर ते मार्क कट होणार आहे. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अजून काय माहिती दिलेली आहे का, बघा तुम्हाला काय क्युरीज असतील तर या ठिकाणी तुम्हाला हेल्पलाईन नंबर पण दिलेले आहे, यावर तुम्ही प्रश्न जे आहे तुमचे प्रश्न विचारू शकता. इन केस एनी कॅन्डिडेट फेस डिफिकल्टी इन अप्लाइंग फॉर JEE मेन्स 2026 ही शी विल मे कॉन्टॅक्ट. बघा या ठिकाणी जे नंबर्स दिलेले आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ईमेल ID वर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अशा प्रकारे बघा तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेले आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर त्यासाठी त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेले आहे. बघा लास्ट डेट जे आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी 27 नोव्हेंबर 2025 ही लास्ट डेट असणार आहे. लवकरात लवकर ॲप्लिकेशन करून घ्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण जो JEE म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन्स 2026 त्यामधील सेशन फर्स्ट जो आहे तर ते फर्स्टचे पेपर आपले जानेवारीमध्ये होणार आहे. त्यासाठी ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. लवकरात लवकर ॲप्लिकेशन करून घ्या आणि
आपला जो पेपर होणार आहे त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चांगला पेपर द्या आणि व्यवस्थित अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला चांगल्या ठिकाणी जे आहे तर ते सिलेक्शन तुमचं होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.